श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री अक्कलको स्वामी समर्थ महाराज की। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ध्यानं मूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु माय ऋणी। सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। आपला 18वा अध्याय चाललाय ज्ञानेश्वरीचा आणि आता 40 ते 45 श्लोक हे आपल्याला आता चिंतनासाठी घ्यायचे आहेत। मागच्यापर्यंत 1 ते 40 चाललंय, त्याचं चिंतन आपलं झालं। आता 40 ते 45 घ्यायचे। तुम्हाला मागच्या वेळेला सांगितल्याप्रमाणे हा कलश अध्याय असल्यामुळे सर्व अध्यायांचं सार या गीते तत्वाच्या 18व्या अध्यायात आलेला आहे। फक्त आपण म्हणतो मी फक्त 40वा श्लोक। न तदास्ति पृथिव्यां वा दिवी वेदेषु वा पुनः स्वत्वं प्रवृत्तमुक्तं च यद्भेति तत्र से त्रिगुणैः ब्राह्मण क्षत्रियं विंशा शूद्रांच परं तपः कर्मणि प्रभविक्तामि स्वभाव प्रभर निरुदे क्षमोदम तपच्चैव शान्तिरार्जवमेव च ज्ञान विज्ञानमास्तिक्यं ब्रह्म कर्म स्वभावजनां क्षौर्यो तेजरुतिसाक्षं युद्धे चापलं दानमीश्वरं भावच्च क्षात्रं कर्म स्वभावजा कृषि गौर वाणिज्यं वैश्ये कर्म स्वभावजः परिचारात्मकं कर्मं शूद्रसेवी स्वभावजः स्वे से कर्म निभीरतः संसिद्धिं लभते नरः सर्वकर्म निरता सिद्धिं यथा विंदित तच्छृणु। 45 श्लोकापर्यंत हे आहे। आता ह्याच्याविषयी आपण चिंतन करूया। ज्ञानेश्वरांनी तर खूपच माऊलींनी अत्यंत सुंदर शब्दामध्ये त्याचं वर्णन केलं। कारण ह्या ठिकाणी काय होतंय, आपण मागच्या वेळेला पाहिलं की 18व्या अध्यायाची सुरुवातच त्याग आणि संन्यास याचा फरक काय असं सांगितलंय। आणि हळूहळू एक एक अध्याय उलगडत मनुष्याची प्रवृत्ती कशी जाते। आता ह्या 5 अध्यायामध्ये 5 श्लोकामध्ये त्यांनी काय सांगितलंय, तर पूर्वी जे सांगितलं होतं काय की ह्या जाती वर्म मी निर्माण केलंय। कसं केलंय, हे ज्या जाती निर्माण झाल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र, त्या निर्माण कशा झाल्या। कृष्णाने सांगितले की मया सृष्टा, मीच निर्माण केलं। कसे, स्वभाव कर्मानुसार ह्या जागे निर्माण दिलेल्या आहेत आणि त्या त्या वर्गाच्या लोकांनी जर तशी साधना केली तर ते मोक्ष पदापर्यंत जाऊ शकतील, असा त्यांचा सिद्धांत आहे। मग तुझा येणारा कर्म, तुझ्या वाट्याला येणारं कर्म हे तुझ्या स्वभावानुसार असेल तर त्यात गती चांगली मिळेल। तर त्यांनी उदाहरण म्हणून ज्ञानेश्वरांनी दिलं की पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर पाण्याचा ओघळ येतो, त्या ओघळाला जायचं असतं कुठे, पाण्याला परत समुद्राकडे जायचं असतं। मग तो ओघळ ओढ्यात जातो, ओढ्यातून वाहतो, ओढा नदीत जातो, नदीतून वाहते, नदी सागराला मिळते। हे आपल्याला धर्मानुसार आलेलं जे कर्म आहे
ते जर करत गेलं तर त्याची परिणिती काय, तर मोक्ष. सर्व शेवटी जे आहे मोक्षपदापर्यंत तुम्ही जाल आणि परमेश्वरापर्यंत पोहोचाल. म्हणून ज्याला ज्याला ज्याचं जसं काम आहे तसं तसं करायचं. हे सांगण्याचं कारण काय हे विचारून पर्यंत पाहिलं तर काय आहे की अर्जुनाची अवस्था काय झाली. अर्जुन क्षत्रिय आहे, लढाई केली पाहिजे, बाकीचं केलं पाहिजे, धर्म संस्थापन करणं पाहिजे, हे त्याचं कार्य आहे. पण तो काय म्हणतो, नाही नाही मी नाही युद्ध करणार, कारण माझ्याच काकांना माझ्या मामांना मारून मी राज्य घेणार असेल तर त्या राज्याचा काय फायदा. कोणासाठी राज्य करायचं, कोणासाठी हे कमवायचं. मी जर म्हणलं नाही नाही मी आज खूप पैसे कमवतो, काय करणार, एकटाच आहे, अरे फायदाच नाही. मग माझ्याबरोबरच सगळे माझे लोक असतील तर त्यांना सांगेल, आई हे बघ, बाबा हे बघा, आजोबा हे बघा की मी माझ्या प्रयत्नाने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कमवलंय, त्याचा सगळ्याचा उपभोग आपण सगळेजण घेऊ. मी जर म्हटलो तर त्या आनंदाला लिमिटेशन म्हणजे कमीपणा येतोय. मग हे करताना काय असतं तर ह्या मनाचा दुर्बळता काढवण्यासाठी कृष्ण त्याला उपदेश करतो अर्जुनाला की तुझा स्वभावधर्म काय रे बाबा. स्वभाव धर्म तुझा क्षत्रिय आहे, मग तू युद्ध केलं पाहिजे. समजा नाही केलं तर काय होईल. तुझा स्वभाव तुला गप्प बसून देणार नाही. एकावर अन्याय चाललाय, तो अन्याय तुला बघवणार आहे काय, तू सहन करू शकणार आहे काय. ह्याची जमीन त्यांनी गडप केलेली आहे आणि शेजारचा म्हणतो जाऊ दे मला काय करायचे. तर तिथं सांगितलं बाबा तुझी जमीन आहे, तू तू कर. आज त्यांनी त्याची गेली, उद्या तुझी का नाही करणार. अशा प्रकारचा जर अन्याय जर आपण सहन करत राहिलो तर त्याला जीवनामध्ये अर्थ राहणार नाही. आणि दुसरे दिसते की जर हे जर सर्व करायचं असेल तर सगळ्यांनी आनंदाने गोळ्यामायाने राहायला पाहिजे. तुझ्या वाट्याला आली जमीन आहे 1 एकर तू कर ना, त्यात दुसऱ्याचं लुबाडू नकोस. एकदा लुबाडण्याची सवय लागली की मग तो किती 2 पाती करतोय का त्याने अर्ध 2 फूट गेले याच्याबद्दल विचार राहत नाही. माणसाची मनोवृत्ती बेकार होते आणि मग तिथे तो स्वधर्मापासून प्रवृत्त होतो आणि मग त्याला कसाच विवेक राहत नाही. मग काय करायचं, तुझ्या स्वभाव धर्मानुसार जे काय आहे ते तू कर. आता ह्यांनी काय सांगितलं की आतापर्यंत आपण पाहिलं की पृथ्वीची निर्मिती, आता म्हणजे ह्याच्यात सगळे पंचदशीची माहिती आहे बरं का. सगळ्यांना सांगतो की सृष्टी निर्माण झाली कशी आणि मग त्यानंतर आपण कसे झालो याचं जे वर्णन आहे ना ते पंचदशीमध्ये आहे. म्हणजे सृष्टी निर्माण कशी झाली हे मागे तुम्हाला सांगितलंय. सृष्टी झाली म्हणजे काय देव निर्माण, बाकीची आत्ताची जी काही व्यवस्था आहे ती निर्माण झाली का, नाही झाली. मग काय झालं पहिलं, मग त्या पहिल्याच काय परब्रह्मतत्व आहे. जसं त्यांनी सांगितलं की कुठं झालं की सगळं पाणीमय होतं जग आणि पाण्यामध्ये जो विष्णू आहे परमात्म तत्व आहे ते खाली झोपलेलं होतं आणि त्यांना दिसलं की एक कमळ उगवलेलं आहे आणि कमळावर पानं आहेत आणि ते कमळाचं फूल आहे आणि कमळाचं फूल आलं म्हणजे काय झालं हा प्रश्न होता. म्हणजे जमीन निर्माण झाली आहे आणि जमिनीतून ते बीज ते देठ हे पाण्याच्या बाहेर आलून ते सगळीकडे बघतंय. याचा अर्थ पृथ्वी आता सृजनशील झालेली आहे असं विष्णूला समजलं. आणि मग त्यांनी पहिल्यांदा काय सृजनशील झाली ना मग आता काम करायला काही हरकत नाही, नाही का. म्हणून त्याचे विष्णूचे 10 अवतार आहेत त्याचा आपण नंतर विचार करू. पण पहिला अवतार त्यांचा घ्यायला वराह. वराह अवतार म्हणजे डुक्कर. वराह म्हणजे मोठं डुक्कर. आता गावठी वराह आपण पाहिला तर त्याला काय असतं, नाकाला मोठं शेंड असतं आणि हा वराह म्हणजे फार मोठा वराह होता. का वराह अवतार घ्यायचा, तर त्यांनी त्याच्या सुळ्यानी पृथ्वी खणली आणि पृथ्वी खणून काय केलं की जोरात उडी मारायची आणि जेवढे माती बाहेर काढता येईल ती काढून पलीकडे टाकायची. असं केल्यानंतर ज्या ठिकाणी माती पडली तिथे झाले पर्वत आणि ज्यातून माती काढली ते खड्डा झाले, ते झाले समुद्र. अशा प्रकारे 7 समुद्राची आणि 7 खंडांची
नवखंड म्हणतात ना, ते 7 मग पहिलेत, त्याचे 2 बाकीचे नंतर आलेत, म्हणून नवखंड पृथ्वी असे म्हणतात. आणि अशी निर्माणी झाली. मग इथे निर्माण झाल्यानंतर काय झालं? परब्रह्म तर एकच आहे. मग त्याला वाटलं की नाही, सृष्टी निर्माण करावी. एकाचे बहुश्याम, एक आहे तत्वाचा आहे, तसं अनेक तत्वाचं व्हायला पाहिजे. कसं व्हायला पाहिजे? परमेश्वर तर एक आहे. मग तो ब्रह्माची निर्मिती करून ब्रह्माला आज्ञा देतात, तुम्ही सृष्टी निर्माण करा. ब्रह्मा जेव्हा पाहतो की मला सृष्टी कशी करता येईल, त्याला विष्णूंनी ज्ञान दिलं की अशा अशा प्रकारे तू कर. त्याचा गुरु कोण झालाय? विष्णू गुरु झाला. नारद गुरु झाले की नारदाने सांगितलं ना असं असं कर. आणि मग ब्रह्माने केली. ती मोठी गोष्ट आहे, म्हणजे आपण थोडक्यात सांगू. आता ह्याच्यात मूळ तत्व काय झालं? परब्रह्म तत्व, मूळ विष्णू. मग आता हे काय तेव्हा सगळीकडे काय सृष्टी होती? सत्वच सगळं होतं. कारण तिथं अपवित्र किंवा अशुद्ध तत्वच नव्हते, सर्व शुद्ध तत्व होतं. मग तिथे 3 तत्व निर्माण झाले, सत्व, रज आणि तम. आता जेव्हा सृष्टी निर्माण करायची तेव्हा परब्रह्म सत्व एक आहे. मग परब्रह्म सत्वामध्ये सर्व सत्व शुद्धकडे असेल, रज शुद्ध आहे, तम शुद्ध आहे, सत्व शुद्ध आहे, त्याला ईश्वर म्हणायचं. मग ईश्वराबरोबर काय येतं की सर्व सत्व आहे, पूर्ण सत्व राहू शकत नाही. रज आहे तो पूर्ण राहू शकत नाही, आणि तम राहू शकत नाही. मग ते एकमेकांमध्ये गुंफले जातात. मग सत्व थोडा रजाने हे होतोय, अशुद्ध होतोय, रज तमाने अशुद्ध होतोय, आणि हे तिघांमध्ये अशी चढाओढ चालते, आणि रजसत्वमाचं जाळ निर्माण होतं. आणि ह्याच्यातून जे निर्माण होतं त्याला म्हणतात माया. आता माया निर्माण झाली की माया निर्माण झाल्यानंतर काय की शुद्ध तत्व एकच आहे, पण माझे भ्रम निर्माण झाला. माया म्हणजे माया, म्हणजे नाही ते दिसणं म्हणजे माया. म्हणजे जे काय आहे ते दिसत नाही, सत्व दिसत नाही, रजसत्व दिसत नाही, त्यात विभागलं जातं आणि मला भ्रम निर्माण होतो, आणि मग त्याला मायातत्व म्हणतात. मग मायातत्व झाल्यानंतर मग त्याचे सगळे प्रकार चालू होतात, सत्व, रज, तम. मग 3 गुण निर्माण झाले. तर कृष्णाने पाहिलं की चातुर्वर्णमया सृष्टवा गुणकर्म विभागशः असं म्हणतात. हे चातुर्वर्ण निर्माण केलं. म्हणजे कोणते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आता प्रश्न पडतो की 3 गुण, रजसत्व, तम, मग 4 वर्ण कसे काय केले? म्हणजे काय कुठेतरी काय गडबड असली पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की सत्वगुण ह्याच्यामध्ये 2 वर्ण एकत्र सांगितलेले आहेत, ब्राह्मण आणि क्षत्रिय. जो ब्राह्मण आहे त्याला सात्विकतेचं जास्त वरदान आहे, आणि जे क्षत्रिय आहे त्याला क्षत्रिय आहेत, 80% सत्व आहे पण 20% रज आहे असं सांगितलं. म्हणजे रजाचा काही अंश आणि सत्वाचा अंश असं असल्यामुळे त्याच्याकडून क्रिया घडल्या जातात, सत्वाकडून क्रिया घडल्या जात नाहीत. रजाला म्हणजे रंजन करणारा आणि त्याला उद्युक्त कार्याला उद्युक्त करणारा जसं गुण आहे तो रजगुण आहे. तो कोणाचा असतो? क्षत्रियामध्ये. मग क्षत्रिय काय करतो? क्षत्रियाची कामं कशी, त्याचा स्वभाव काय आहे असं पाहिलं तर वेगवेगळे स्वभाव आहेत. ब्राह्मणाचे स्वभाव ते पुढे सांगितले त्यांनी, ते आपण जाऊया पुढे. पण आता फक्त बॅकग्राऊंड सांगायचं झालं की हे कसे निर्माण झाले. मग सत्व रज हे झाला. मग रज आता त्यात कोण मिळाला? तम. मग झाला वैश्य. लक्षात घ्या. आणि वैश्यामध्ये काय आले? रजगुण आलाय आणि तमगुण पण आलाय. मग तो फार म्हणजे कमवायचे पैसे कसे ते त्याला कळतं, आणि लोकांचं भलं व्हायलाच पाहिजे. माझी तुंबडी भरली बास, एवढं त्याचं जे होतं ते पैशात होतं. आणि क्षुद्र जे आहे या तिघांच्याही पलीकडे जातो. म्हणजे हे मला काहीच जमणार नाही हो, मग मला काहीच जमणार नाही, मग मी काय केलं पाहिजे? मी काय करता नाही त्यांची सेवा केली तर कसं सेवा करतात? मग सेवाव्रत हे शूद्रांचं
मग सांगितले आता तुम्हाला नाही नाही करता येत, हां तुम्हाला काय हे उचलायचे उचलतो, ते पुस्तक डोक्यावर घ्यायचे घेतो, असं करून जे होतं ते शूद्र अवस्था आहे. म्हणजे 3 वर्णामध्ये 3 गुणामध्ये 4 वर्ण निर्माण झाले. पण माऊलीने सांगितलं फार छान की तिन्ही वर्ण जे आहेत त्यांना वेदांचे अधिकार आहेत, पण शूद्र त्यांची सेवा करतो म्हणून तितक्याच पदाला जाऊन पोचतो. ज्ञानाने भक्त जेवढा जातो तेवढा भक्तीनेही तेवढाच जातो, मग तो भक्त गणला जातो. ज्ञानोत्तर भक्ती पाहिजेच पाहिजे, पण ती नसली तर भक्ती आहे म्हणून तोही भक्त म्हणून जातो. म्हणजे जनाबाई जे आहे तिचं एक उदाहरण फार छान आपल्याकडे संत परंपरेमध्ये मिळाली. कोण आहे जनाबाई? निराश्रित अनाथ ऑर्फन, म्हणजे आपल्याकडे जे म्हणतात ना मराठीमध्ये ऑर्फन, जे निराश, तिला कोणीच नसतं. आणि मग कोण नसतं तर नामदेवाने सांगितलं चल तू माझ्याकडे राहा, मग इथे काय काय तुला जे जमल तेवढं काम कर, तुझी सगळी व्यवस्था मी करतो. नामदेवांच्या घरी जनाबाई राहते आणि नामदेवांच्या संगतीमुळे विठ्ठलाची उपासना तिला कळते. आणि हे कितपर्यंत कळते की ती विठ्ठलमय होऊन जाते. कसं करणार, कसं नाम घेणार हे सांगता येत नाही. नामदेवाने सांगितलं अगं काम करता करता नाम घे विठ्ठलाचं. मग तिने गेले दळिता कांडिता तुझं गाईला आनंद, तिनेच लिहून ठेवलंय. भक्तांनी सगळ्यांसाठी जे उपकार केलेत आपल्यावर ते काम करताना विठ्ठल कुठं पाहावा, अशा प्रकारची सविता त्याची झाल्यानंतर पुढे पुढे जनाबाईंचे अभंग इतकं सुंदर आहेत तर त्यांनी योग ह्याच्यामध्ये योग धाण्यामध्ये ते एक अभंग त्यांचा येत आहे. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे काय की श्वासावर नियंत्रण केल्यानंतर तो श्वास कुठं कोंडला जातो आणि परमेश्वर आतला परमेश्वर कसा दिसतो. तर ज्यांनी चोर म्हटले परमेश्वराला, कारण शरीरात येणारा आणि जाणारा जो वायू आहे तो स्थिर राहत नाही. त्याला जर तुम्हाला थांबवून ठेवायचा असेल तर त्याला कुंभक करायला लागेल की नाही. मग कुंभक केल्यानंतर काय होईल, जीव गुदमरेल. जीव म्हणजे काय, परमात्मा. मग परमात्म्याकडे जाण्यासाठी काय करायला लागेल, ध्यानाच्या प्रश्नामध्येही ध्यान करायला लागेल. मग तिने पुढे गेलं, हृदयी बंदी केला. श्वासच बाहेर सोडला नाही, आत सोडला तर हृदयात बंद होणारच की नाही. आत विठ्ठल कोण दिला, हे करण्याचं काम आहे. विठ्ठलाला मी शोधते बरं का, कुठे, इथे आहे. आणि मग तो शोधते कसा, की कुंभकाने शोधते, हे सांगितलं. आणि मग अशा एक सगळं त्याचा अभंग मोठा म्हणजे हे आहे. पण इतक्या लेवलपर्यंत साधा भक्त ज्याला काहीही लिहिता येत नाही, वाचता येत नाही, तो केवळ संतांच्या संगतीमुळे एवढं होतंय. तिला आपण शूद्र म्हणायचं का ब्राह्मण म्हणायचं हा प्रश्न येतो ना. वर्ण आणि बाकीच्या व्यवहाराने शूद्र आहे ती, कारण तिला शिक्षण नाही आहे, बाकी काही नाही, तिने कधी अभ्यास केलेला नाही आहे, लिहिले नाही, वाचणे. पण त्या त्या क्षेत्रामध्ये तिची गती एवढी आहे की मनोवेगे ती पांडुरंगाच्या चरणापर्यंत जाऊन पोचते. ते पुढचं आहे म्हणजे ते आणखीन त्यात अजून एक जणी ते खूप अभंग आहेत. त्यातला एक आहे की नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. तिने प्रत्यक्ष पाहिलेलं आहे की नामदेव महाराज जेव्हा कीर्तन करतात ना तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठल पुढे नाचतोय. जणी म्हणे कोणाला, तर ज्ञानदेवांना, आता बोला अभंग, अभंग बोला, म्हणजे जो कधीही भंगणार नाही अशा शब्दात सद्गुरूंचं वर्णन करा. म्हणून तुम्ही बोला, कारण नामदेवांच्या पुढे विठ्ठल नाथ. ही केवढी मोठी सिच्युएशन आहे, कल्पना करा तुम्ही की प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या भक्ताला हाका देऊन त्याच्या समोर त्याच्या मनात मन घालून डोळ्यात डोळा घालून तो नाचतोय. आणि जनाबाई जी काही सर्वात म्हणजे त्या घरची ती दासी आहे, जनाबाई दासी आहे, नामदेवाची दासी जनाबाई.
तिला अधिकार काय उठाला की ज्ञानेश्वर महाराजांना सांगतात, महाराज आता अभंग म्हणा. कसला अभंग? जो विठ्ठलाचं गुणवर्णन करणारा असेल, विठ्ठल प्रत्यक्ष मला दिसणारा असेल, अशा विठ्ठलाचा अभंग तुम्ही म्हणा, कारण देव समोर आले. एवढी पातळी तिने गाठली. मग हे कशाहून होतं? हे शूद्र म्हणण्यात अर्थ आहे का? तर परमेश्वराकडे सगळे वर्ण सारखे आहेत. ब्राह्मणही तेवढाच, क्षत्रिय तेवढाच, शूद्रही, वैश्यही तेवढाच आणि शूद्र. आता प्रत्येकाचे हे कर्मानुसार झालेले विभाग आहेत बरं का. याच्यामध्ये याने सांगितलं ब्राह्मण क्षत्रिय विषयांच्या शूद्राणांच्या परमतपा कर्माणी प्रभक्तानी स्वभाव प्रकृती जना. प्रत्येकाच्या स्वभावामुळे होतं. आणि मग काय होतंय ब्राह्मणाचे मग त्याने सांगितलं ब्राह्मणाची कर्मे काय असतील, कशाहून याला ब्राह्मण म्हणावं किंवा ह्याला शूद्र म्हणावं किंवा क्षत्रिय म्हणावं, याची व्याख्या ते त्याला घेत. अर्जुनालाही व्याख्या सांगायची जरूर आहे का? सांगा तुम्ही. अर्जुन एवढा मोठा माणूस आहे, म्हणजे याने सगळं शंकरापासून पशुप्रती घेतलंय, त्याला हे माहीत नाही का? पण जे माहीत असतं ना ते परत परत सांगायला लागतं की हे तुझ्याकडे आहे. म्हणजे माऊलींनी उदाहरण फार छान दिलेच आहे की रत्न, आपल्याजवळ रत्न आहे, पण काय माझ्याकडे काहीच माझ्याकडे. पण रत्न पारखी आलं ते सांगितलं, अरे तुझ्याकडे हिरा आहे. अरे हिरा म्हणजे काय? एवढी किंमतीचा हिरा आहे म्हणजे माझ्याकडे. म्हणजे कोणीतरी सद्गुरूंनी सांगायला लागतं की तुझ्याकडे काय आहे. आणि मग ते सांगितल्यानंतर त्याची जोपासना व्हायला लागते आणि मग तो त्याप्रमाणे मिळतो. असं माऊलीचे खूप उदाहरणं याच्यामध्ये आहेत. सद्गुरूंनी जे सांगितलं मग त्याला जे होतं. आता त्याच्यात मारुतीचं एक उदाहरण मी तुम्हाला आता म्हणून सांगतो की सीता शोधण्यासाठी मारुती गेला. सगळ्यांना बाकी सगळी माझं माहिती आहे. आणि कुठे असेल तर सुग्रीवाने 4 तुकड्या केल्या सैन्यांच्या आणि 4ही दिशेला पाठवल्या. आता एक तुकडी जी मारुतीला दिलेली होती तिला सांगितलं दक्षिण दिशेला तुम्ही जा, आणि बाकीच्यांना सांगितलं तर दक्षिण दिशेला तर मारुती सगळं आपल्याला घेऊन चाललाय. त्याला सुग्रीव वाली आहेत बरोबर, ते सगळे हे चालले आहेत पुढे. आणि गेल्यानंतर सीतेचा शोध कसा लागणार म्हणून ते खूप प्रयत्न करते. सुदैवाने त्यांना एखादं कोणी मार्गदर्शक 2 मिळाले. आता सगळे कसं सांगत नाही. आणि त्यांनी सांगितलं की नाही नाही, सीता दक्षिणेला श्रीलंकेमध्ये आहे आणि तिथेच मी तिला पाहिलेली आहे. मग मारुती म्हणलं मला घेऊन जाला तिथे. ते म्हणले तुम्हाला मी ह्या दक्षिणेच्या ह्या तीरावर घेऊन जाऊ शकते, पलीकडच्या तीरावर घेऊन जाऊ शकणार नाही. पलीकडच्या शिरा म्हणजे समुद्रमध्ये आहे, तो ओलांडून श्रीलंका आहे, तिथे जाऊन तुम्ही तिला पाहायचंय. ते होते सगळे बाकीचे सगळे गेले तिथे. तिने तिला ह्या दक्षिण म्हणजे रामेश्वरपर्यंत आणून सोडलं. मग रामेश्वरला सोडलं, ते बघा तिकडे लंका तिथे आहे, समुद्र ओलांडायचा आणि पलीकडे आम्हाला घेऊन यायचं. आता 100 योजने लांब तो समुद्र आहे. म्हणजे तुमची उडी एवढी पाहिजे की 100 योजने म्हणजे 800 मैल उडीने जायचं, तिथं काम करायचं आणि परत यायचंय. नुसतं जाऊ नाही काय आपण दमलं नाही, इथून आळंदीला गेलो पायी परत येताना नाही बस असली तर बरं असं होतं आपलं. तसं त्याचं होता कामा नाही, कारण तिथे काम करून परत यायचंय आपल्याला. एवढा स्टॅमिना त्यामध्ये पाहिजे. मग एवढं कोण करू शकेल? अंगद होता तिथे, वालीचा मुलगा. तो म्हणला मी एकदा जाऊ शकेल, परत याची गॅरंटी नाही. मग हे काम करणार कोण? मग तिथे हनुमान पुढे जातो. हनुमान एवढं नाही, मग आपल्याला नाही जमणार काय, एवढं लांब जायचं परत यायचं जमणार नाही. मग तेव्हा जे गुरु होते त्यांचे, ते त्यांनी सांगितलं की हनुमंता इकडे ये. म्हटलं काय? म्हटले तुला लहानपणी असा वर मिळालेला आहे, तू मनात असेल तेव्हा समुद्र 7 समुद्राच्या पार जाऊ शकेल, ती ताकद तुझ्यात सुप्त अवस्थेत आहे. आणि मग तू जर प्रयत्न केला तर तू हे काम करू शकतोस. याची जाणीव जेव्हा मारुतीला करून दिली ना, तर मारुतीला म्हणे माझ्यात तेवढी ताकद आहे. मग असं झालं
मग मी जायला तयार आहे. सद्गुरूंच्या ज्ञानामुळे त्याची ताकदीचं त्याला एहसास म्हणजे परत जाणीव झाली आणि त्याच्यामुळे तो ते कर्म करू शकला. कसे कर्म करू शकला की त्यांनी उडी मारली, लंकेला गेले. लंकेला जाऊन काय केलं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनी. त्याला शेतात शोधन केलं, लंका जाळी पण परत म्हटलं की नाही, हे काम माझं नाही आहे, रावणाला मारायचं काम माझ्या गुरुचं आहे, भगवान रामांचं काम आहे. नाही तर म्हणे काय एवढी जाळी अजून थोडी जाळतो, संपलं ना काम, परत यायलाच नको तू मग कोणाला. पण झालं नाही नाही, हे काम रामाचं आहे, रामाला दिलंय. मला काम दिलंय सीतेचा शोध करणे, सीतेचा शोध करून मी येतो. आणि मग ते सांगितलं. तर अशा प्रकारे आपली जी काय कर्मभावना, स्वभाव जो कर्म आहे ते आपल्याला जाणीव करून देण्याचं काम सद्गुरू. आणि मग त्यानुसार जर आपण कर्म केलं तर संसिद्धी परमगत, म्हणजे आपली जी काही सिद्धी प्राप्त करायची, मोक्ष प्राप्त करायचे, जे कर्माचं हे शेवटचं स्टेज आहे ते जर आपल्याला गाठायचं असेल तर आपल्याच कर्मानुसार आपल्याला ते केलं जातं. आणि मग म्हणून स्वकर्माला प्राधान्य दिलेलं आहे. हां, हे काय करतात, ते काय करतात हे करण्यापेक्षा माझ्या वाट्याला जे काम आले ते मी कसं नीट आणि स्वच्छ करेल, तरच मला माझ्या ह्याच्यामध्ये त्याची सिद्धी मिळेल. सिद्धी म्हणजे मला प्राप्त होणे, की मी त्याच्यावर विजय मिळवणे. आणि हे कशासाठी मिळवायचे, तर मला त्या परमेश्वराच्या पर्यंत पोचायचं आहे. ज्यांनी मला जन्मास घातले, मागच्या वेळेला मी सांगितलं होतं, रामदासांनी सांगितलं होतं, ज्याने घातले. काय करतो माणूस, काय करत असतो, आपण पैसे कमवतो हे करतो. म्हणून रामदासांनी ओळ काय लिहिली, जो अन्न देतो उदराशी, शरीर विकावे लागते त्यासी, ज्याने घातले जन्मासी त्याला कसे विसरावे. त्या परमेश्वराची काहीतरी अपेक्षा असेल की नाही माझ्याकडून. ज्याने मला जन्माला घातले तो परत माझ्याकडे यावा अशी साधी अपेक्षा आहे. मग त्याकडे जाण्यासाठी मी माझ्या मनाचे जे फवारे निघतात त्यात जर मी पोहत गेलो तर मी बाहेरच पडेल, त्याच्याकडे जाईल का. मग असं जाण्यापेक्षा आतमध्ये जा आणि मग तो कुठं आहे तो शोधा. मग स्वकर्म कुसुमाच्या ओंजळी जे कर्म आहे ते अशा पद्धतीने करा की तो स्वतःचा परमेश्वर आहे ना, तो आपल्याला दिसला पाहिजे. परमेश्वर बाहेर नाही, देव बाहेर नाही. आपण आपल्या मनाच्या बुद्धीने, मनाच्या संकल्पनेने केलं तर आपल्याला आपल्या परमेश्वरापर्यंत जाता येतं. म्हणून यांनी हे सांगितलं. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलंय की आता हे 3 वर्ण निर्माण केलेले आहे. 4 वर्ण झाले ना, 3 स्वतःमुळे 4 वर्ण निर्माण झाले. आणि अर्जुना, तू कोण आहेस, क्षत्रिय आहेस. मग क्षत्रियाची कर्म कोणची, ब्राह्मण. यांनी सगळी 3 वर्णाची कर्म इथे सांगितलीत. ब्राह्मणांच्या कर्मामध्ये 9 वर्म सांगितलेली आहेत. मुख्य काम कोणते त्यांची. क्षत्रियामध्ये 7 सांगितलेले आहेत, वैश्यामध्ये 3 सांगितले. आता साधारण सगळं मी एवढं सांगत नाही, कारण आता प्रत्येकाला माहिती आहे की ब्राह्मण म्हणजे काय, ज्ञानाचं देणं घेणं आणि सात्विक रस. क्षत्रियाचं काम काय आहे, तर संरक्षण करणं, लढाई करणं, लोकधर्म वाढवणं. म्हणून मॅक्झिमम योग याग कुणी केले असतील तर क्षत्रियाने केले, कारण त्याला करण्याची वृत्ती असते. सात्विकाच्या असते ना, सात्विकाचा मी तिथं हजर राहतो पण करणार तो त्याला लागणारे जे कर्म आहे ते तुम्ही केलं पाहिजे. असं केल्यामुळे रजामधून, रज हा धातू आहे त्यापासून रजोगुण निर्माण झाला. रंजन करणे आणि आपल्याला पाहिजे तसं वागणे, हे जे रजोगुणाचं काय ते. म्हणून मनुष्य जाती ही रजोगुण आहे की मला काहीतरी करायला पाहिजे सतत, मी कुठेतरी पुढे गेलं पाहिजे, मला काहीतरी गाठायचं आहे, मला काहीतरी मिळवायचं आहे. आणि मिळवायचं काय, शेवटी काय मिळवायचं आहे, तर सर्वात शेवटी मला परमेश्वरपर्यंत जायचं आहे. हे एक साधन. मी फार मोठा श्रीमंत व्हावा. आज अंबानींनी खूप पैसे कमवले, सगळं सर्वात श्रीमंत माणूस, घरी आल्यावर काय, पोराला हत्तीरोग झालेला आहे, बाकी सगळे आहे, बाईंचं काम सामाजिक सेवा चाललेली आहे, बाकीचं त्याची एवढी इंडस्ट्रीज आहे, सगळीकडे लक्ष देणं, बाकीचं करणं हे काम त्याचंच आहे. ह्याच्यामध्ये अडकल्यामुळे त्याला कृष्ण दिसू शकतोय काय, असू शकत नाही. मग त्या स्वकर्मामध्ये
राहून हे जे काम केलं, ठीक आहे ना, परमेश्वरा तुम्हाला दिले, तूच सांभाळणार आहे, असं करून गेले. दिवसातली काही वेळ का होईना कृष्णाची पूजा करेल, तेव्हा कळेल पोराला काय झालंय. जगातले सगळे डॉक्टर दाखवले, वजन कमी होत नाही. प्रश्न तो आहे, किती म्हणजे संपत्ती असून सगळं असून उपभोग घेता येत नाही, हा प्रश्न आहे. आनंदाने राहत सगळ्यांच्या देखत हसत खेळत राहतो, बाकी सगळं ठीक आहे. आतमध्ये काय चाललंय, माझं स्वास्थ्य बरोबर नाही, माझं स्व बरोबर नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. मग ह्याच्यातून जर राहायचं असेल, आंदोकांड दुसरं काय असेल, एखादा साधू असेल, संन्यास असेल, काही नाही. दुपारी भिक्षा मागितली, मिळालं एवढं खाल्लं, नाही मिळालं संध्याकाळी परमेश्वरा सुखी आहे, आनंदाने तुझं नाम घेत मी झोपतो. आणि ह्याच्यामध्ये कोणतीही चिंता नसल्यामुळे तो आनंद वृत्तीने आयुष्यात राहतो आणि सगळ्यांना आनंद वाटत जातो. मग हा भेटला काय आणि तो भेटला काय आणि मग ह्याला गाव ते असं काय, असं नाही आहे. मग प्रोटोकॉल नाही, काहीही नाही, आणि त्या परमेश्वराने सगळ्यांना निर्माण केलं, त्याच्यामध्ये राहू शकतो. असा जो आहे तो साधू, आणि मग तो त्या मार्गामध्ये जातो. हे सगळं सांगण्याचं कारण इथे एवढं की अर्जुनाला परत कर्म प्रवृत्त करायचंय, कार्यासाठी त्याला प्रवृत्त करायचंय. आणि मग त्याने सांगितलं की हे तुझा स्वभाव आहे ना, तो क्षत्रियचा स्वभाव आहे. तू समजा नाही लढला, आणलं मी आता पळून जातो, नको लढायला, पळून जातो. गेला पळून, तुझ्या मनात आला गेला पळून, काय होईल पुढे? लोक म्हणतील एवढा शूर म्हणतो स्वतःला आणि रणात पळून जातो. मग तुझा शूर राहिला का तू रणछोड झाला, नाही का? मग रणछोड जेव्हा तुला म्हणेल तर तुझ्यातला अहंकार जागा होईल, आणि मग तुझा अहंकार झाल्यानंतर काय होईल, तुला हे शब्द तुला लागतील, तुला ते सहन करता येणार नाही. एखाद्या अंगात ताकद असेल का असेल, आणि त्याला जर म्हणलं अरे काय नपुसकासारखा वागतोय, त्याला ते झोमतो. पहिलं मी सगळ्यांना मारून उरतोय आणि आम्हाला नपुसक म्हणतोय. नपुसक मध्ये काय असतं, मग त्याला ते इतकं खिजीलवाण होतं की त्याचं जीवन सगळं आहे. आणि एकाने म्हटलं 4 लोक आपोआप म्हणतात, हां तो आहे ना तर तसाच आहे, तो आहे ना तो तसाच आहे, असं म्हटल्यानंतर ती सहन करायची ताकद तुझी राहील काय? नाही राहणार. मग तू आत्ताच काय कर, तो स्वतःच्या धर्माप्रमाणे जे असेल ना तसं तू का. मग काय तुझा धर्म आहे? अन्यायाला सामोरं जा, त्याला अन्यायाचा न्यायाला संगम करायचा आहे. न्यायाने जे काय मिळणार आहे ते तुझ्या वाट्याला तू घे ना. बळकवलंय तुझ्या चुलत भावांनी, कारण तुझ्याच ह्याच्यापासून ते पार करतात, तर ते जिंकून घे परत, आणि परत धर्मस्थापन कर. मग समोर येणारा माणूस कोण आहे याचा विचार तू करू नकोस. कारण कृष्णाने काय सांगितलं, अरे हे तुम्ही मारूनच टाकले, फक्त निमित्त मात्र तुला व्हायचंय. कारण मला माहिती आहे एवढं काम तुझ्या हाताने होणार नाही, ते दैवी सामर्थ्यामुळे मी ह्यांना मारूनच टाकतो. फक्त तू निमित्त मात्र हो आणि हे काम कर. आणि जर काम केलं नाहीस आणि म्हणले मी भीक मागेत हिंडेल, तर जनही तुला क्षमा करणार नाहीत. कारण ज्याच्यासाठी तुझा जन्म झाला आहे, धर्मसंस्थेने, तेच कार्य तू विसरलास, मग तुला लोक चांगले म्हणतील काय? म्हणणारच नाही. मग तू काय कर, आत्ताच उभा राहा आणि युद्ध कर. अरे हे मी ते केलेच आहे, तुझ्याबरोबर मी आहे, आणि तुझ्याबरोबर आणखीन कोण कोण आहे अर्जुनाला आठवण करून देतो. कपी महाराज बसलेत वर, मारुती बसलेत, मारुतीच्या पुढे कोणाची ताकद नाही पुढे जायची, मी खाली आहे सारथी म्हणून, तू पाठीमागे उभा आहेस. म्हणजे रणांगणात जेव्हा तुझ्यावर अस्त्रशस्त्राचा प्रयोग होईल ना, तेव्हा आम्ही दोघेही ते काम करणार आहोत की तुला त्याच्यापासून वाचवणार आहोत. जेव्हा कर्णाचं आणि अर्जुनाचं युद्ध झालं ना, तेव्हा असं खूप अस्त्रांची त्यात फेकली गेली, कर्णाने खूप टाकला. आणि हे सगळे अस्त्र कृष्णाला माहिती होते. आणि जेव्हा त्यांनी मोठे अस्त्र टाकलं आणि ते अस्त्र असं फेकलं की त्यात सगळे जाणार होते, भीमही जाणार होते, अर्जुनही जाणार होते, आणि ह्याचं तेव्हा कृष्णाने पहिला भीमाला पाहिलं, भीमा झोप खाली. मला मी गुडघा टेकत नाही, काय व्हायचं ते होऊ दे. आता ते अस्त्र आलं आणि गेलं, मुंडकं उडूनच जाणार त्याचं. तर मग ते पाठीमागून त्याला लात मारतात आणि भीमाला पाडतात. आणि कृष्ण काय करतो, त्याचा रस आहे तो खाली दाबतो. खाली दाबल्यामुळे येणारं अस्त्र जे असतं ते अर्जुनाचा मुकुट पाडून जातं, पण त्याला कुठे धक्का लागत नाही.
ही सद्गुरूची कृपा असते. आपल्याला सद्गुरू म्हणजे महाराज आहेत. महाराजांच्या कृपेमुळे प्रत्येक ठिकाणी आपण तारले जातो, नाही का? सगळेजण गेले तरी आपण जिंकतोय का? एकटे जिंकतो ना. कारण ती एकटे बरोबर येते. बाकी कोण नाही बरोबर, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला पहिलं सांगितलं होतं, सगळे पडणार, तुम्ही जिंकणार. म्हणलं ना ते तसंच जाणार. म्हणजे माहिती होतं, पण ते काय असं त्याप्रमाणे सद्गुरू करतात ते करतात. हे असताना सुद्धा आपण आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं हाच आपला सिद्धांत. कारण स्वस्व कर्म आहे. हे आपल्या मनात जे काही लोकांचं अशी वाटती दया आहे, भावना आहे, ते करत राहणं. ह्याच्यातच परमेश्वर दत्त महाराज भेटतात. आणि करत राहणं हेच आपलं काम आहे. आणि अशा प्रकारे ह्या ठिकाणी ते सगळं तिन्ही वर्णाचे त्याने वर्णन करून सांगितलं आहे. आणि वर्णकर्म केल्यानंतर इथे परत श्रीकृष्णाला ते हे करतात, उपदेश करतात कृष्ण अर्जुनाला, की बाबा तुझं स्वधर्म जे काय आहे ना, तो लढ. लढण्यासाठी जे काय लागतं ते सर्व शौर्य तुझ्या अंगामध्ये आहे, त्याचा तू वापर कर आणि हे युद्ध जिंक. इथपर्यंत आज या ठिकाणी उपदेश केला. पुढच्या वेळेला पुढचे जे काय आहेत, आता अर्जुन क्षत्रिय असल्यामुळे त्याला युद्धासाठी तयार करणं हे कृष्णाचं काम आहे. पण अर्जुन दुसरा कोणी असता, आपल्यासारखा अर्जुन असता, तर आपण काय खेळ असतो काय, युद्ध केलं असतं काय? नाही. तरी मला परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची ना, तर मला परमेश्वर भेटला पाहिजे, ही सगळ्याची इच्छा आहे, माझी पण इच्छा आहे. मग तो परमेश्वर कसा गाठायचा? सगळ्यांना मोक्षाचा अधिकार आहे, चारी वर्णांना. मग ते करण्याचा अधिकार असताना सुद्धा त्यांनी कसं कसं कर्म करावं याची पद्धत काय आहे की नाही? की मी फक्त लढलो म्हणजे जिंकलो, म्हणजे मी जिंकलो आणि बाकीचं नाही होत, असं होतंय काय? योग्यांनी योग करून त्यांनी जे मोक्ष मिळवला, पण बाकीच्यांना नाही. जनाबाईंनी दळीचा कांडीचा. मग त्यांनी काय करायचं? ज्या बाईंचं शिक्षण झालेलं आहे त्या पुस्तकं वाचून, ज्ञानेश्वरी वाचून पुढे होतील, पण जिला काही येतच नाही तिने काय करायचं? तिला मोक्षाचा अधिकार नाही का? मग तो अधिकार आहे, पण तो कसा करायचा त्यासाठी वेगळं विवेचन माऊलींनी आणि व्यासांनी केलेलं आहे. ते आपण पुढच्या वेळेला बघू. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.